वयाची 60 वर्षे पार केलेला भीमराव रात्रीचे 8 वाजता त्याचा पोरगा जेवण करत होता. त्यावेळेला त्याला म्हणतो की, अरे तू ऊसाला पाणी दिले नाही वरच्या मळ्यात, त्या ऊसाला पाणी देऊन घे. 15 दिवसात ऊसाची तोड येणार आहे. तू जर आता पाणी नाही दिलं तर त्याचं वजन कमी भरेल, नुकसान होईल. त्याचं पोरगं जेवण करत होतं. लग्न आत्ताच झालं होतं 2 महिन्यापूर्वी. त्यावेळेला तो पोरगा म्हणतो की, हो जातो मी जेवण करून. त्याची तर इच्छा नव्हती जायची. रात्रीच्या वेळेला त्याला त्याच्या पत्नीसोबत झोपायचं होतं, संबंध करायचे होते. पण बाप असा म्हणतोय म्हटल्यानंतर नुकसान होईल म्हणून तो तिथून निघून गेला. जाताना बॅटरी मागवली पत्नीकडून. पत्नीला सांगितलं की मी रात्री फोन करेल, त्यावेळेला दरवाजा उघड, आता कडी लावून झोप. आपले वडील जे आहेत, आता त्या व्यक्तीची पत्नी त्याला होकार देते आणि म्हणते बिनधास्त जावा आणि काळजी घ्या, बिबटेचं वगैरे कालवा आहे. त्यावेळेला तो हो म्हणतो, निघून जातो. अर्ध्या पाऊण तासानंतर तो 60 वर्षाचा भीमराव त्याच्या रूममधून उठला. काही वेळ इकडं तिकडं बघितलं, बाहेर येऊन थोड्या 2 चकरा मारल्या आणि सुनेच्या रूमचा दरवाजा वाजवला. सुनेने दरवाजा ओपन केला. हा तडकन तिच्या रूममध्ये गेला, आतून कडी लावली, सुनेला बेडवरती ढकललं, तिची साडी काढली आणि तिच्यासोबत त्या ठिकाणी नको ते कृत्य करायला लागला. आता हे नात्याला कलंकित करणारी घटना होती. ती त्याची सून त्याला नकार द्यायचा सोडून तीही त्याच्यासोबत सामील झाली. दोघं आता बेधुंदपणे संबंध बनवत होते. आता त्या ठिकाणी त्याच्या सुनेने या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला खुश केलं होतं एकदम. त्याची तृप्ती झाली. सकाळी उठला रात्रीचे 4 वाजता आणि त्याच्या रूममध्ये जाऊन झोपला. त्याची ही सून साडी वगैरे नेसली आणि तिच्या पती यायची वाट बघ. आता पहाटेचे 5 वाजता पती आला तिच्यासोबत थोडे वेळ संबंध केले त्याने, पण त्याला माहीत नव्हतं की या विहिरीचं पाणी अगोदरच काढलेलं आहे कुणीतरी. या सगळ्या गोष्टीपासून तो अनभिज्ञ होता, म्हणजे त्याला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हती. तो आपला खुश होता पत्नीसोबत. घरचं चांगली परिस्थिती होती. 10 एकर 12 एकर शेती, घरी चांगली गाडी बंगला होता, एक आजोबा. पण त्याला आई नव्हती, फक्त बापच होता. आईचं काही दिवसापूर्वीच निधन झालेलं होतं. आता या कुटुंबामध्ये सगळं काय चांगलं चाललेलं होतं. हा जो म्हातारा भीमराव आहे, सुनेसोबत संबंध करायचा, सुनेला काही अडचण नव्हती, तिलाही त्याचं फळ मिळायचं. तिला तिचा सासरा जेव्हा म्हणेल तेव्हा पैसे द्यायचा, सोन्याचा हार घेऊन दे, ही ती ती करत होता. त्यामुळे ती निवांत होती. 4 जानेवारी 2026चा तो दिवस असेल. साधारणतः सकाळचे 10 वाजलेले असतील. हा भीमराव हातुरणातून उठला, सुनेपाशी गेला, थोडं तिच्यासोबत खेळला आणि जेवण केलं. आंघोळ करून निवांत बसला होता पेपर वाचत. सुनेला विचारतो की पोरगा आला नाही का अजून पाणी देऊन. सून म्हणते की नाही आले अजून. आता 10चे 11 वाजल्या, 12 वाजल्या तरी येईना. कधी रात्री 8 वाजता गेलेला. आता हा भीमराव त्याच्या सुनेसोबत काळजी करत बसला होता. तो म्हटला की मी जाऊन येतो एकदा रानामध्ये, काय झाले बघून. रानामध्ये गेला. त्यावेळेला त्या उसाच्या पाटामध्ये त्याचा मृतदेह पडला होता, त्याच्या पोराचा. मोठमोठ्याने ओरडत बाहेर आला, गावामध्ये घुसला. त्यावेळेला त्याने सगळ्या गावात कालवा केला की माझ्यासोबत घात झाला. गावातील लोक आता त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांना फोन केला, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. लोकांना वाटले की बिबट्याने हल्ला केला का काय. सगळ्या गावामध्ये भीती पसरलेली होती. त्याच्या चेहऱ्यावरती असं वरबडलेलं होतं, म्हणजे पूर्णपणे अस्तव्यस्त झालेला होता त्याचं शरीर. आता हा भीमराव मोठमोठ्याने रडत होता. त्याची पत्नी, भीमरावची सून, त्याच्या पती मेला म्हणून ती पण रडत होती. आता कोणाला काही शक याची कामच नव्हतं. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमार्टम केलं. काहीच दिवसानंतर पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला होता. आता पोलिसांना लक्षात आलं होतं की हा कोणी अपघात नसून घातपात आहे, कोणीतरी याला जाणून बुजून मारलेलं आहे. पोलिसांच्या पुढे प्रश्न होता की कुणी. पोलिसांनी ज्या वेळेला त्याच्याबद्दल चौकशी करायला चालू केली, त्यावेळेला भीमराव आणि त्याच्या सुनेला अटक केली आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. आता या दोघांसोबत चौकशी करायला चालू केली. त्यावेळेला जे सत्य उघडकीस आलं ना, ते खूप हैराण करणारं होतं. तर काय होती पूर्ण गोष्ट जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, या पूर्ण घटनेची सुरुवात होते 10 ऑक्टोबर 2023 पासून. ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये रानामध्ये काम भरपूर होतं. आता या भीमरावला काही कामगार पाहिजे होते. त्यावेळेला त्याने अनिता नावाची महिला, तिला कामाला बोलवलेलं होतं. ती एकटी येत नव्हती, तिच्यासोबत तिची पोरीला बी घेऊन यायची, जिचं की वय 22 वर्ष होतं. आता हा भीमराव त्या पोरीकडे बघतच राहायचा. याची पत्नी मरून गेलेली होती. त्यालाही एखाद्या स्त्रीची गरज होती. त्याची जी आता शरीराची हवस आहे ती या तरुण पोरीवरती आलेली होती. त्याला वाटत होतं की हिच्यासोबत संबंध करावे.
पण ते काही शक्य नव्हतं. याचं वय काय, तिचं वय काय, गाव तोंडामध्ये शेण टाकेल याची इज्जत होती गावामध्ये जास्त. आता ज्या वेळेला पण हा त्या पोरीसोबत बोलायचा त्यावेळेला तिला पैशाचा आमिष दाखवायचा. आता या अनिताची पोरगी सुमन ही पण तिच्या पैशाला भाळलेली होती. त्या म्हाताऱ्याला ती पण भाव द्यायला लागली होती. या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट जुळलं, झालं सगळं काम वगैरे झालं. त्याने त्याच्या मनातली जी इच्छा होती ती पूर्ण केली. पण आता हे सारखं सारखं घडू शकत नव्हतं ना. आता याच्यावरती उपाय म्हणून या भीमरावने त्याच्या पोरासोबत हिचं लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यावर त्याला वाटलं होतं की आता ही आपल्याच घरी येईल, नंतर ही आपलीच आहे. पण तसं काही घडू शकलं नाही. ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला या सुमनने त्याच्या पाठीमागे पिछवाड्यात लाथ मारून त्याला ढकलून दिल्यासारखं झालं. कारण त्याच घरी त्याच पैशावरती आता हिचं राज्य होतं, ती पण या म्हाताऱ्याविना एका तरुण पोरासोबत. आता हे त्या भीमरावला सहन होत नव्हतं. आता भीमराव या सुनेला थोडी धमकी द्यायला लागला होता की तू जर माझ्यासोबत नाही केलं तर मी हे माझे जे काय तुझ्यासोबत संबंध होते ती पोराला सांगेन. त्यावेळेला सुमन म्हटली की असं नको करू, ठीक आहे आपण पहिल्यासारखं संबंधामध्ये येऊ, पण थोड्या काही अटी शर्ती असतील, सारखं सारखं नाही कधी तर, आणि पती घरी नसेल त्यावेळेला. ठीक आहे म्हणलं, त्याला काय अडचण नव्हती. दोघांचं चालू झालं. पण कसं आहे माहिती आहे का, या गोष्टी काय लपून राहत नाहीत. पोराला समजलं, त्याने दोघाला समज दिला, सांगितलं, वाद केला, तरी पण काय ऐकायला तयार नाही. आता त्याने विचार केला की आपण थोडं बाजूला राहू. ज्या वेळेला त्याचा पोरगा असं म्हटला त्यावेळेला या भीमरावला पटलं नाही. त्याने सुनेसोबत मिळून त्याचा काटा काढायचा प्लॅन केला आणि त्याने तसंच केलं. 3 जानेवारीला तो पाणी द्यायला गेल्यानंतर याने शेतामध्ये जाऊन त्याच्यासोबत मारहाण केली. हा मजबूत गडी होता, त्याला मारलं आणि चेहऱ्यावरती असं काय वरबडलं की असं वाटावं की बिबट्याने मारले आणि उसात टाकून दिलं. आणि घरी येऊन सुनेसोबत ते कृत्य करत बसला आणि सकाळ उठून कालवा केला. त्यावेळेला हे पूर्ण प्रकरण उघडकीस आलं. बाकी मित्रांनो, अशा काही घटनांना दुर्मिळ घडतात, पण ज्या वेळेला घडतात त्यावेळेला आपल्याला विचार करायला भाग पडतात.